नमस्कार, मी डॉक्टर राहुल वसंतराव पाटील. मी कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट आहे, म्हणजेच संधिवात तज्ञ. आज आपण संधिवाताबद्दल काही माहिती घेणार आहे. ते कोणत्या पेशंटमध्ये होऊ शकतं, कुठल्या वयोगटात होऊ शकतो, त्याची लक्षणं काय असू शकतात आणि त्यावरची ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने केली जाऊ शकते याबद्दलची आपण माहिती घेणार आहे. तर संधिवात हा एक असा आजार आहे की जो आपल्या रोगप्रतिकार शक्तीचा आजार आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती ही आपल्याच नॉर्मल पेशींच्या विरोधात काम करते आणि त्यांना त्रास देऊ शकते. तर संधिवातामध्ये सर्वात महत्वाचं जे वयोगट आहे तो साधारण 20 ते 40 या वयोगटातील महिलांमध्ये जास्त होण्याची शक्यता राहते. पुरुषांच्या तुलनेमध्ये 1/3 महिलांना हे होऊ शकतं, म्हणजे 3 महिलांच्या मागे एका पुरुषाला होण्याची शक्यता असते. लक्षणं जी प्रामुख्याने दिसतात ती म्हणजे सांध्यांमधलं दुखणं, सांध्यांमध्ये सूज आणि आकडपणा. विशेषतः आपल्या बोटांचे सांधे जे असतात हे तर त्या सांध्यांमध्ये आपल्याला सुरुवात होण्याची शक्यता असते. काही वेळेला पायाच्या सांध्यांमध्ये सुरुवात होऊ शकते. अशाच प्रकारे बऱ्याचदा छोट्या सांध्यांच्या सोबत बाकी मोठ्या सांध्यांमध्ये देखील याची लक्षणं दिसू शकतात, जसं की मनगट असतील, कोपर असेल, खांदे असतील किंवा पायामध्ये गुडघे असतील, घोटे असतील किंवा पायाची बोटं जसं मी म्हटलं. तर अशा वेगवेगळ्या सांध्यांमध्ये याची लक्षणं दिसू शकतात. काही वेळेला पेशंट्सना सांध्यांच्या बाहेर जाऊन बाकी देखील अवयवांना याचा त्रास होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये पेशंट्सना खूप जास्त थकवा असणे, हिमोग्लोबिन कमी असणे, जेवण न जाणे, काही वेळेला वजन कमी होणे किंवा थोडाफार ताप राहणे. काही पेशंट्समध्ये याच्याबद्दल ज्यांना ग्रंथींची लागण होते, ग्रंथींमध्ये वाताची लागण होते, अशा पेशंट्समध्ये डोळे कोरडे पडणे, तोंड कोरडं पडणे, काही वेळेला स्किन मध्ये त्रास होऊ शकतो, त्वचेमध्ये त्रास होऊ शकतो, रॅश वेगळ्या प्रकारची असणे. तर अशा प्रकारे वेगवेगळे देखील त्याच्यामध्ये अवयव हे इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात, त्याच्यामध्ये लागण होऊ शकते. काही पेशंट्स ज्यांच्यामध्ये सिव्हिअर प्रमाणात हा वात असतो त्या पेशंट्समध्ये मोठे अवयव जसे की किडनी असेल, लिव्हर असेल किंवा फुफ्फुस असतील, फुफ्फुसांमध्ये देखील याचे आपल्याला लक्षणं दिसू शकतात. लांब चालणारा खोकला असेल किंवा चालल्यानंतर धाप लागणे किंवा श्वासोच्छ्वास घेताना आवाज येणे, तर अशा प्रकारची फुफ्फुसांबद्दलची लक्षणं याच्यात दिसू शकतात. तर हे वेगवेगळी लक्षणं आहेत जी की सांध्यांच्या पेक्षा वेगळी लक्षणं असू शकतात. लक्षणांच्या वरून जे आपल्याला निदान करायचं आहे, तर निदान हे रक्त लघवीच्या रिपोर्ट पेक्षा जास्त लक्षणांवरून होतं. बरेचसेच पेशंट्स असे असतात की ज्यांच्या रिपोर्ट्समध्ये काही देखील येत नाही, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, आर ए फॅक्टर असेल, बाकी कुठल्याही टेस्ट असतील, ब्लडच्या सगळ्या टेस्ट पूर्ण नॉर्मल असतात, तरी देखील पेशंट्सला त्रास हा असू शकतो. तर अशा वेळेस सर्वात महत्वाचं जे असतं ते म्हणजे लक्षण असतं. पेशंटला कोणत्या वयोगटात ही लक्षणं सुरुवात झालेली आहेत आणि काय लक्षण आहेत यावरूनच त्याचं निदान ठरतं. त्यामुळे रिपोर्ट्स वरून 100% निदान होत नाही. तर यासाठी लागणारी जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट आहे. बऱ्याचदा जितक्या लवकर पेशंट्सला याचं निदान होईल तितक्या लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू, तेवढ्या लवकर प्रमाणात ह्या आजाराला आपण चांगलं कंट्रोलमध्ये आणू शकतो. प्लस त्याचे जे दुष्परिणाम होणारे आहेत किंवा त्यामुळे होणारे जे सांध्यांमधला सांधे खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण याच्यामध्ये कमी करण्यासाठी निश्चित मदत करू शकतो. बऱ्याच प्रमाणात आपलं जेनेटिक्स एक कारणीभूत आहे. ज्या पेशंट्समध्ये वाताची प्रवृत्ती असते किंवा जेनेटिक मेकअप आपण म्हणतो तसा असण्याची शक्यता आहे, अशा पेशंट्समध्ये जेव्हा वातावरणामध्ये मधल्या होणाऱ्या बदलाचा असेल किंवा कुठल्याही एखाद्या व्हायरल इन्फेक्शनचा असेल किंवा पडल्यानंतर लागण्याचा एखादा प्रसंग असेल किंवा स्ट्रेस टेन्शनचा, असा कुठल्याही एखाद्या गोष्टीचा जर त्या पेशंटमध्ये जर संबंध आला तर ही वाताची प्रक्रिया शरीरामध्ये चालू होऊ शकते आणि जसं जसं वात वाढत जाईल तसं सांध्यांमध्ये दुखणं, त्रास आणि बाकीचे इतर ज्या काही गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या अशा प्रकारची लक्षणंही वाढू शकतात. याच्यामध्ये ट्रीटमेंटचा जो भाग आहे, ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशाच गोष्टी येतात. फक्त मेडिसिन्स किंवा गोळ्या औषधं घेऊन या वाताच्या सारख्या आजारांची ट्रीटमेंट होत नाही. याच्यामध्ये रुटीन मेडिसिन्सच्या व्यतिरिक्त काही प्रमाणात आपल्याला स्टेरॉइडचा देखील वापर करावा लागू शकतो. काही पेशंट्समध्ये याच्यामध्ये डीमार्ट्स नावाचे जे अँटीरुमॅटिक ड्रग्ज असतात त्याचा वापर करायला लागतो. काही वेळेला इंजेक्शनचा वापर करायला लागतो. तर पेशंट कोणत्या वेळी आलेला आहे, किती लक्षणं आहेत, किती त्रास जास्त आहे, त्यावरून याची ट्रीटमेंट ही ठरत असते. ट्रीटमेंटच्या सोबत बराचसाच भाग याचा आहाराचा देखील आहे. आहारामध्ये
तसं काही ह्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नसतं, काही पथ्य नसतं, पण नॉन व्हेजिटेरियनचं प्रमाण कमी असायला हवं. म्हणजेच जास्त शाकाहारी जेवण किंवा कमी प्रमाणात नॉनव्हेज प्रमाण हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजेच जो की जीवनशैलीमधला बदल हा देखील सर्वात महत्वाचा आहे. तर त्या दृष्टीनं वजन कमी करणे, ज्या पेशंटमध्ये लठ्ठपणा असेल ते देखील खूप महत्वाचं आहे. नियमित प्रकारचा व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे. प्लस फिजिओथेरपी ही पण एक व्यायामाची पद्धत आहे, त्याच्यामुळे देखील बऱ्याचशाच पेशंट्सना फायदा होतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोळ्या औषधांच्या सोबत त्यांना पेशंट्सला चालू ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत सर्वात महत्वाचं म्हणजे काही पेशंट्स तंबाखूचं सेवन जे आहे तर ते देखील पूर्णपणे थांबवणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्या पेशंट्समध्ये तंबाखू सेवन करतात त्यांच्यामध्ये वात होण्याची शक्यता आणि वाताचं प्रमाण हे दोन्ही वाढण्याची निश्चित शक्यता आतापर्यंत आपल्याला बघायला मिळालेली आहे. तर आता आपण पाहिलं संधिवाताबद्दलची संक्षिप्त माहिती. तर यासाठी आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे आणखीन जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशन देखील येईल. त्यासाठी लाईक करा. थँक्यू.